नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड शहरातील श्रीनगर परिसरातील एका शाळेत 10 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक रवी सोनवणे यांच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीला शाळेत बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील आहे. काही वेळानंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा केली. मुख्याध्यापक रवी यांनी 10 वर्षीय मुलीस ओरड केल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. मुलीने ओरड केल्याने शिक्षकाने आईची आठवण येत असल्याचे सांगत सावरासावर केली व आईला फोन लावून दिले. मुख्याध्यापक रवी यांनी मुलीस स्वतः गाडीवर बसून घरी सोडले, पण घडलेला सर्व प्रकार आईस सांगितले. आईने पोलिसांकडे धाव घेत भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 1 वाजता पॉक्सो विनयभंग ॲट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 50 वर्षीय मुख्याध्यापक रवी सोनवणे यांना ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून 1 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे नांदेडमधील शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2 दिवसांत समोर आलेल्या दुसऱ्या घटनेने पालकांमध्येही चिंता वाढली आहे. आज रोजी शहरातील श्रीनगर भागात असलेली प्रतिभा निकेतन या शाळेमधील एक 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत त्या शाळेतील एक शिक्षक सोनवणे म्हणून त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि मुलीने तिच्या आईला ती माहिती दिली. त्यामुळे पीडितेचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते. त्यांच्या फिर्यादनुसार पोक्सो, BNS व ॲट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व DYSP साहेब यांना दिल्यानंतर त्यांच्या सूचनाप्रमाणे सदरचा आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील तपास हे SDPO श्री वंदने साहेब करीत आहे. तो मुख्याध्यापक आहे आणि रवी सोनवणे हे नाव आहे. मुलीसोबत अल्पवयीन मुलगी आहे, तिच्यासोबत गैरवर्तन केलेलं आहे. त्याच्यासोबत BNSचे 74, 75 तसेच 351(2) व पोक्सोचे कलम 8, 10, 12 आणि त्यासोबत ॲट्रॉसिटीचं 3(2) दुसऱ्या कंसात FA अशा कलमान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपी ताब्यात आहे. अटकेची प्रक्रिया चालू आहे.